झी 24 तास एक पाऊल पुढे। लिव्ह इन रिलेशनशिप आपल्याला माहिती आहे, पण लव्ह इन रिलेशनशिप ऐकलंय कधी? मात्र हे सध्या ऐकायला आणि पाहायला मिळतंय रंगभूमीवर। प्रदीप पटवर्धनने प्रमुख भूमिका केलेलं हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आले। 20 वर्षांपूर्वी ना तुमच्या याच गुणावर मी भाळले हो, आणि मग उचललं आपल्या प्रेमाचं शिवधनुष्य आणि घातलं माझ्या छाताडावर। दिग्दर्शक शिरीष राणे घेऊन आलेत नवा फॅमिली ड्रामा लव्ह इन रिलेशनशिप। लव्ह इन रिलेशनशिप मध्ये दोन शरीर ही एकत्र येतात शरीराच्या गरजेसाठी, पण लव्ह इन रिलेशन मध्ये दोन नाती जवळ येतात, दोन मन जवळ येतात। मला जी घाणेरडी दिसणारी प्रदीप पटवर्धन या नाटकात प्रमुख भूमिका साकारतायत। आपला दिवंगत मित्र आणि हरहुन्नरी कलाकार आनंद अभ्यंकर या नाटकात असणार होते, पण त्यांचं अकस्मात निधन झालं। आनंद अभ्यंकरांचं स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून प्रदीप पटवर्धन यांनी हे नाटक स्वीकारलं। उलट जी आहे तिला ठेवून देण्याचा प्रयत्न, जी आहे तिला कामावर ठेवण्याचा प्रयत्न करत जा, बाकी काही नाही। नाटकाबद्दल खूप वेगळ्या फिलिंग्स आहेत माझ्या, कारण हे नाटक आधी आनंद अभ्यंकर करणार, अतिशय माझा जवळचा मित्र, आणि आम्ही दोघांनी मिळून 50-50 ते 350 शो केले होते। आणि तो केला म्हटल्यानंतर म्हणजे काही सुधारतच नव्हतं की हे असं कसं होऊ शकतं, आणि त्याचं अपुरं राहिलेलं स्वप्न शिरीष राणे ज्यावेळेला माझ्याकडे आले की प्रदीप असंच आहे आनंद अभ्यंकर, त्यावेळेला एका क्षणाची ही उसंत न घेता मी म्हटलं नाही, कारण मला भैयाची पाणीपुरी आवडते। नात्यांची गुंतागुंत आणि जपणूक याबद्दल हे नाटक भाष्य करतं। मी मराठी असल्याचा आणि माझ्या महाराष्ट्राचा मला अभिमान आहे। मग मला काय युपी बिहारचा अभिमान आहे? माझं जे पात्र आहे ते पंकज म्हणून आहे, आणि तो एक ॲड एजन्सीमध्ये काम करणारा मुलगा आहे, आणि नंतर तो मुक्तासाठी त्या कॅरेक्टरसाठी स्वतःला बाबा मी मराठी खूप काही आता शिकलो आहे आणि मग त्या वातावरणामध्ये मी राहायचा प्रयत्न करतोय, नॉनव्हेज सोडलंय वगैरे अशा गोष्टी तो एक फार्स क्रिएट करतो। मी पहिल्यांदाच रंगभूमीवर काम करते, मराठी रंगभूमीवर, आणि यात मी शिल्पी नावाचं कॅरेक्टर करते, जी एका लेखकाची बायको आहे, आणि तिला खरं तर मुलबाळ नाहीये हे सल आहे तिच्या मनामध्ये, पण तरीही त्याच्यावर मात करून ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करते। रोजच्या धावपळीतून थोडासा ब्रेक घेऊन रिफ्रेश व्हायचं असेल तर लव्ह इन रिलेशनशिप हे नक्कीच एक चांगलं ऑप्शन आहे। तेव्हा जवळच्या नाट्यगृहात पाहायला विसरू नका लव्ह इन रिलेशनशिप। म्हणूनच तुमचा असा साधूवाणी झाला हो, आणि आपली संसार नका जगाच्या महासागरात बुडावी। झी 24 तास साठी निलिमा कुलकर्णी, मुंबई। साधू आणि कोणी विचारलं तर खितत्ता नावाची कथा मला नको नको नको। आता घेऊया थोडीशी विश्रांती, मात्र तिसरा अंक अजून बाकी आहे, तेव्हा पाहत रहा नाट्य दर्पण। झी 24 तास एक पाऊल पुढे।